दरम्यान यवतमाळमधून बातमी येते। यवतमाळमध्ये बच्चू कडू यांची 7/12 कोरा यात्रा आता पोहोचलेली आहे। त्या ठिकाणची आपण थेट दृश्य बघतोय। मुख्यमंत्री आर पाटील त्यांचे चिरंजीव तासगाव वरून आलेले आहेत। टाळ्या वाजवा, येथे पाहिजे जातीचे येरा गबा। यवतमाळमधली आपण सगळी दृश्य बघतोय। मोठ्या संख्येने या ठिकाणी सगळे कार्यकर्ते आपल्याला जमलेले दिसत आहेत। यवतमाळमध्ये बच्चू कडू यांची 7/12 कोरा यात्रा आता पोहोचलेली आहे। बच्चू कडूंच्या पदयात्रेचा आजचा हा शेवटचा दिवस आहे। आज यवतमाळच्या आंबोडा या ठिकाणी सांगता सभा सुरू झालेली आहे आणि 7/12 कोरा करण्याच्या मागणीसाठी बच्चू कडू हे आग्रही आहेत। भास्कर मीडियाचे प्रतिनिधी आदिशी माहिती देतात। भास्कर, आपण बघतोय खरं तर मोठ्या संख्येने शेतकरी असतील, कार्यकर्ते असतील आपल्याला या ठिकाणी उपस्थित दिसत आहेत। काय सध्याची परिस्थिती आहे, काय चाललंय? आज बच्चू कडू यांच्या पदयात्रेचा शेवटचा दिवस आहे आणि आता अंबोडा नावाचं जे गाव आहे या ठिकाणी बच्चू कडूंची जी सभा आहे, शेवटची ती सभा या ठिकाणी आता लगेच सुरू होत आहे। आणि ज्यावेळेस या पदयात्रेला सुरुवात झाली त्यावेळेस सुरुवातीला काही प्रमाणात शेतकऱ्यांचा प्रतिसाद जो होता अल्प होता, मात्र नंतर जो प्रतिसाद आहे शेतकऱ्यांचा तो मोठ्या प्रमाणात आहे। आज स्वतःहून शेतकरी या पदयात्रेमध्ये सहभागी झाले आणि संपूर्ण जिल्ह्यातूनच नव्हे तर अमरावती, अकोला पासून या शेतकरी या पदयात्रेमध्ये आलेले आहे। आणि आता थोड्या वेळानंतरच या ठिकाणी बच्चू कडू यांच्या भाषणाला सुरुवात होणार आहे। एकंदरीतच जी पदयात्रा आहे ती प्रचंड प्रमाणात या ठिकाणी म्हणजे उत्साहात या ठिकाणी होत आहे। आणि शेतकऱ्यांच्या त्या मुख्य जे मागणी होती का 7/12 कोरा म्हणून 7/12 कोरा करण्यात यावा यासाठी ही पदयात्रा बच्चू कडू यांनी अमरावतीच्या पापळमधून सुरुवात केली आणि आता यवतमाळच्या अंबोडा या ठिकाणी आहे। या पदयात्रेमध्ये राष्ट्रवादीचे रोहित पाटील सुद्धा सहभागी झालेले आहे। निश्चित वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। महत्त्वाची बातमी बघूया। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विधान भवनामध्ये प्रवेश करत असताना त्यांचे जुने सहकारी माजी मंत्री विजय शिवतारे त्यांना सामोरे गेले। यावेळी दोघांनी एकमेकांना हात जोडून नमस्कार केला। ही दृश्य आपण बघतोय। एकमेकांना हात जोडून नमस्कार करण्यात आला। उद्धव ठाकरेंच्या पक्षात होते आधी शिवतारे आणि शिवतारे आणि ठाकरे जेव्हा समोरासमोर आले तेव्हा त्यांनी एकमेकांना नमस्कार केला आणि मग ते पुढे गेलेले आहेत आपापल्या कामाकरता। शिवतारे हे आपल्याला दिसत आहेत, उद्धव ठाकरे समोरनं येत आहेत आणि समोरासमोर आल्यावर त्यांनी एकमेकांना नमस्कार केला आणि मग ते पुढे गेलेले आहेत। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विधान भवनामध्ये प्रवेश करत असताना त्यांचे जुने सहकारी आणि माजी मंत्री विजय शिवतारे हे त्यांना सामोरे गेले। यावेळी दोघांनी एकमेकांना हात जोडून नमस्कार केलेले आहेत। अशी दृश्य आपल्याला अनेकदा बघायला मिळतात की एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेलेले पण तरी समोरासमोर विधान भवनामध्ये येतात तेव्हा सहृदयता म्हणून एकमेकांना बोलतात, एकमेकांचं हस्तांदोलन करतात। अशी दृश्य आपल्याला बघायला मिळालेली आहेत, त्यातलंच हे एक दृश्य।